God should establish His kingdom on this earth. आम्ही हीच प्रार्थना करत आहोत की देव त्याचं राज्य या पृथ्वी तलावर त्यांना प्रस्थापित करावं. Satan has taken control of people's mind and is ruling and building his kingdom. आणि सैतानानं लोकांच्या जीवनावरती त्यांच्या मनावरती त्यांना पगडा ठेवलेला आहे आणि त्यांच्याद्वारे तो राज्य करत आहे. त्याच्या राज्याची बांधणी तो करत आहे. But we pray. पण आपण प्रार्थना करतो. Many times we pray Lord's prayer. आणि पुष्कळ वेळा आपण प्रभूची प्रार्थना. Let your kingdom come on earth as it is in heaven. आणि तुझं राज्य येऊ दे जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. Just by babbling, repeating again and again, the kingdom of God will not come. आणि नुसतं पोपटपंची करून जसं पोपट फक्त बोलतच असतो तेवढंच बोलून पोपटासारखं ते राज्य त्या पृथ्वी तलावर येणार नाही. That kingdom should come first in me, in us. आणि ते राज्य पहिल्यांदा माझ्यामध्ये उतरलं पाहिजे, आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. That's why God is teaching us that in God's kingdom there is a righteousness. आणि म्हणूनच देव आपल्याला शिकवत आहे की देवाच्या राज्यामध्ये नीतिमत्व आहे. And dear people, but no matter what we face in our day-to-day life, we need to stand with God in righteousness. आणि माझ्या प्रियानो काही फरक पडत नाही आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये काय समस्यांना सामोरे जात आहोत कशा प्रकारे, पण आम्ही त्या देवाच्या उपस्थितीमध्ये नीतिमत्वामध्ये आम्ही थांबलं पाहिजे. David was anointed as a king over Israel. आणि दावीदाचा अभिषेक झाला होता इस्रायलवरती राजा म्हणून. After anointing, आणि अभिषेक झाल्यानंतर God brings us before Goliath. Remember that. आणि देव आपल्याला ते गोल्याच्या समोर घेऊन येते हे लक्षात. That is what we see in David's life. आणि हीच गोष्ट मी दावीदाच्या जीवनामध्ये पाहिली आहे. 1 Samuel 16 we saw that Samuel came and among his entire family, brethren and father in front of them, God told Samuel, prophet Samuel, to anoint David with oil. आणि मग आपण त्याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की सामुएल संदेशका जो आहे तो त्या गावामध्ये आलेला आहे आणि देवानं मला सांगितलेलं होतं की त्या घरामध्ये जा आणि त्याच्या संपूर्ण परिवारासमक्ष त्याला तेलाचा अभिषेक कर. Dear people of God, अशा प्रकारे as David received the anointing of oil upon his life, Samuel prayed over him. आणि मग जसं दावीदाचा अभिषेक करण्यात आला त्या तेलावर करण्यात आला समोर त्याच्यासाठी प्रार्थना केली. Through the anointing we receive that boldness, courage to stand or to face Goliath. आणि मग त्या अभिषेकाच्या द्वारेच आम्हाला ते धाडस प्राप्त होतं. ते सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून येतं की त्या गोल्याच्या समान असलेल्या आमच्या समस्याच्या समोर आम्ही धीरताने उभं राहू. In Acts 1:8 we have read, the scripture says, आणि प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये वचन असं सांगतं, ye shall receive power when the Holy Spirit comes. आणि मग ज्यावेळेस आम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होतं त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरून येतो. ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर उतरून येतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. When we receive the Holy Spirit, the power of the anointing comes upon our life. And only after that we are able to face Goliath. आणि मग फक्त त्यानंतरच आम्ही त्या गोल्याला सामोरे जाऊ शकतो. In 1 Samuel we read that 17th chapter. आणि पहिल्या शमूएल याच्या 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. In this we see that David faced Goliath and David had a courage and boldness to face Goliath. आणि मग इथं आम्ही पाहतो की गोल्याच्या समक्ष दावीद आलेला आहे आणि त्याला ते सामर्थ्य ते धाडस देवाने दिलेलं आहे की तो त्याला उत्तर देऊ शकतो. Who is the Goliath? गोल्यात कोण आहे? He is the chief army of the Palestine. आणि तो पलिस्तीन लोकांचा सेनापती होता. And David could face Goliath because he had already faced lion and bear. आणि मग दावीद सुद्धा त्या गोल्याला आव्हान देऊ शकला, त्याला सोबत लढायला जाऊ शकला, कारण त्यापूर्वी त्यांना आधीच सिंहाबरोबर युद्ध केलं होतं, सिंहाला मारलं होतं, त्यांना हसवलाला मारलं होतं. Now question here. आणि प्रश्न निर्माण होतो, do you
have a courage to face Goliath? काय तुमच्याकडे ते धाडस आहे का की तुम्ही त्या गोल्याताला आव्हान देऊ शकाल? Another question. आणखीन एक प्रश्न, Have you faced first lion and bear? काय त्यापूर्वी तुम्ही सिंहाला आणि अस्वलाला मारले का, त्याच्याबरोबर युद्ध केले का? If we have faced first lion and bear, then we think of facing Goliath. आणि जर मग आम्ही त्या सिंहासारख्या आणि अस्वलासारख्या समस्यांना जर आम्ही सामोरे गेलो असतो आणि त्यावर जर आम्ही विजय मिळवलेला असेल तर मग आम्ही गोल्याताविषयी विचार करू शकतो. When did David face Goliath? ज्यावेळेस दावीदानं गोल्याताला आव्हान केलं त्याच्या समक्ष तो गेला. When did he go? कधी गेला तो? When he was anointed. ज्यावेळेस त्याचा अभिषेक झाला. When did David face lion and bear? आणि मग दावीद त्या सिंहाला आणि अस्वलाशी कधी त्याने युद्ध केलं? Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. I repeat it again. मी पुन्हा सांगतो. When did David face Goliath? आणि ज्यावेळेस दावीद कधी त्या गोल्यात दावीदाला समोर गेला? दावीद कधी गोल्याताच्या समोर गेला? कधी गेला? When did he go? When he was anointed. Samuel came and anointed with oil. ज्यावेळेस शमूएल येऊन त्याला तेलाचा अभिषेक अभंग केला त्यावेळेस तो त्याच्या समक्ष गेला. त्याच्यानंतर Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. When did David face lion and bear? आणि दावीदाने त्या सिंहाला आणि अस्वलाला कधी सामोरं त्याने युद्ध केलं होतं? कधी सामोरं गेलं? Before the anointing. आणि अभिषेक होण्यापूर्वी. Do you get the point? ते तुमच्या लक्षात येते का? David faced Goliath after the anointing. आणि दावीद हा गोल्याताला नंतर सामोरा गेला. But when did David face lion and bear? तर सिंहाला आणि अस्वलाला तो कधी सामोरे गेला? Before the anointing. त्या अभिषेकाच्या पूर्वीच तो त्याला सामोरे गेला. What do we understand here? आणि आम्हाला इथं काय लक्षात येतं? David killed lion and bear. आणि दावीदाने सिंहाला मारलं, अस्वलाला मारून टाकलं. Before Samuel could anoint David. आणि शमूएलाने त्याला अभिषेक करण्यापूर्वीच त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या. Listen carefully. Don't misunderstand. आणि लक्षपूर्वक ऐका, तर गैरसमजूत करून घेऊ नका. That doesn't mean the Holy Spirit was not working in David's life. याचा अर्थ असा नाही, कारण आपण म्हणतो की अभिषेक केल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो आणि त्यांना त्याच्या आधी सिंहाला आणि अस्वलाला मारला. त्याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस त्याचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कार्य करत नव्हता. Is David didn't face Goliath only because he was anointed? आणि मग फक्त तो अभिषेक झाला होता म्हणूनच तो दावीदा त्या गोल्याताला सामोरं गेला असं नाहीये. That doesn't mean when the Samuel came and anointed David, then only he received the Holy Spirit. याचा अर्थ असा नाही की ज्यावेळेस शमूएल आला आणि दावीदाला त्याला अभिषेक केला तेव्हाच त्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला असा त्याचा अर्थ होत नाही. But remember and know this, that David already had faced lion and bear and he killed them. आणि मग दावीदाला आधीच त्या सिंहाला आणि अस्वलाला त्याला सामोरा गेला होता आणि त्याला मारून टाकलं होतं. That we don't understand. पण ते आपल्याला लक्षात येतं. That Holy Spirit already was working in David's life. की तो पवित्र आत्मा आधीच दावीदाच्या ठायी तो कार्यरत होता. If you read, there are several scriptures that, as we read about the life of Joseph, here also we read that God was with David. आणि मग पुष्कळ आम्ही जर वचनावी वाचली इथेही आम्ही बघतो की देव दावीदासह होता. 1 Samuel chapter 18 verse 12. आणि पहिले शमूएल याचा 18वा अध्याय आणि 12वा वचन. 1 Samuel 18 verse 12. And Saul was afraid of David because the Lord was with him and was departed from Saul. 1 Samuel chapter 18 verse 12. त्यांनी कूच करून यहूदातील पहिले शमूएल याचा 18वा अध्याय आणि 12वा वचन. परमेश्वर दावीदाच्या बरोबर होता व त्याने शौलास सोडले. And 14th verse. 14वा वचन. And David beheld
himself wisely in all his ways, and the Lord was with him. आणि दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असे. 2 Samuel chapter 5 दुसरे शमूएल याचा 5वा अध्याय and 10th verse. आणि 10वे वचन. 2 Samuel chapter 5 verse 10. And David went on and grew great, and the Lord God of hosts was with him. 2 Samuel chapter 5 verse 10. दाविदाच्या उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्या बरोबर असे. Why did Samuel succeed? Why did David succeed? आणि का त्या दाविदाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होत गेलं? Because Lord was with him. कारण देव त्याच्या बरोबर होता. Dear people of God, माझ्या प्रियानो, possibility is that today you have not faced Goliath. आणि कदाचित शक्यता आहे की तुम्ही आजपर्यंत त्या गोल्यासारख्या समस्येला किंवा गोल्याला तुम्ही सामोरे गेला नसाल. And you might be thinking, आणि तुम्ही कदाचित विचार करत असाल, I'm not still anointed, so I don't have the power. आणि मग कदाचित तुम्ही म्हणत असाल की अरे अजून माझा काही अभिषेक झालेला नाहीये, म्हणून ती काही शक्ती ते सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. That's why some are drowsy, some are sleepy, some are lazy. आणि म्हणून काही आळस करत आहेत, कोण झोपेत आहे, कोण आळशी आहे. And then people say, तुम लड़ो हम कपड़े संभालते. आणि मग लोक असंच म्हणतात की You find out and take care of your clothes. लढा तुम्ही युद्धामध्ये, कपडे सांभाळायला हवं आम्ही. We never think of facing Goliath. आणि कधी आम्ही हा विचारच करत नाही की त्या गोल्याला आम्हाला जोडायचं आहे. Because we think we are not killing a mosquito, how can we think of killing Goliath? कारण आपण विचार करतो अजून मी ढास खाल्लेला नाहीये आणि मग गोल्या तर लांबच राहिला. We are not killing a lizard or rat, and then we are thinking of killing cobra. आणि मग अजून आम्ही काही उंदीर मारलेला नाही, पाठ मारलेली नाहीये, मग सापाचा काही प्रश्नच येत नाहीये. So that is what we think in our mind. आणि आपल्या जीवनामध्ये मी अशा प्रकारे Oh, we think, oh, the Samuel has not come and anointed me with the oil, so I'm not having that ability or qualities to face Goliath. आणि मग मी हा विचार करतो की अरे शमूएल काही अजून आलेला नाही, हा मला काही अभिषेक केलेला नाही, मग ती पात्रता गोल्याच्या बरोबर लढण्याची माझ्या काही काही नाहीये. Dear people of God, माझ्या प्रिय, how could David, before anointing also, face lion and bear? आणि मग कसं दावीद जो आहे अभिषेकापूर्वी सुद्धा तो सिंहाला आणि अस्वलाला तो मारू शकला? How could he do that? कसं तुम्ही करू शकता? We see in the 16th chapter he was anointed, but before that he killed lion and bear. आणि मग आपण आजच्या सगळ्या अध्यायामध्ये बघतो आम्ही की त्याला अभिषेक करण्यात आला, पण त्यापूर्वीच त्यानं त्या सिंहाला आणि अस्वलाला मारलेलं होतं. One thing we need to understand today is, आणि एक गोष्ट मात्र आम्हाला ही समजून घेतली पाहिजे. 2 weeks back as we studied on the life of David, आणि 2 आठवड्यापूर्वी जसं आम्ही दावीदाच्या जीवनाविषयी अभ्यास केलेला आहे, David and his mother, आणि दावीद आणि त्याच्या आईच्या जीवनाविषयी, that they were considered not as a part of family. आणि त्यांना त्या परिवाराचा हिस्सा म्हणून कधी मान्यच करण्यात येत नव्हतं. She was staying separate and Jesse was staying separate. आणि मग ती एक वेगळी राहत होती आणि जो इशाई जो होता तो वेगळा राहत होता. And they said, don't kill him. Don't kill David. आणि मग त्याला म्हटलं की ठीक आहे, दावीदाला मारू नका. Let him grow, let him give a birth, let him grow, but we'll consider him as one of the servants. आणि ठीक आहे, तो राहू दे त्या उदरामध्ये जे लेकरू आहे ते वाढू दे, त्याला जन्म घेऊ दे, पण त्याला आपण मुलगा म्हणून नाही पाळणार, तर त्याला आम्ही दास म्हणून घेऊ. So David's mother Elizabeth, that she was also neglected. She was considered as an adulterous woman. आणि मग ती दावीदाची जी आई होती, तिला सुद्धा एक व्यभिचारी स्त्री म्हणून अशी वागणूक देण्यात येत होती. But in spite of all that situation, पण त्या सर्व परिस्थितीमध्ये, in such a situation, how David could face lion and bear? पण तशा स्थितीमध्ये ज्यावेळेस त्याला दास म्हणून
वागणूक देण्यात येते, ज्यावेळेस त्याला घरचा मुलगा म्हणून सन्मान मिळत नाही, तर तो कसा त्या सिंहाला आणि त्या अस्वलाला सामोरा जाऊ शकतो? Today also we must be facing, maybe we are not faced, but the challenges are coming like a Goliath is challenging us, our family. आणि मग कदाचित तशीच समस्या आम्ही आमच्या जीवनामध्ये आज सामोरे जात असू, जसं तो गोल्यात जणू काही येऊन आमच्या परिवाराला धमकावत असेल. In such a situation, अशा परिस्थितीमध्ये you know, just imagine own father, own brothers, आणि जरा कल्पना करा, स्वतःचा बाप, स्वतःचे भाऊ, they considered him as a stranger. आणि ते त्याला परखा समजतात. How he must be feeling. त्याला कसं वाटतं? And further we read that David's brothers, their 3 elder brothers, they were in army. आणि पुढे आम्ही वाचतो की दाविदाचे जे भाऊ आहेत, मोठे 3 भाऊ, ते सैन्यामध्ये होते. We have Maushi here, her son is in military. आणि इथं मावशी आहेत आपल्याकडं, त्यांचा मुलगा मिलिटरीमध्ये आहे. In our relatives, nobody is in military. आणि आमच्या नातेवाईकांच्या मध्ये तरी कोणी मिलिटरीमध्ये नाही. But I'm very proud. I feel very respect when I look at the military person, the dress. I don't look at the person, but because of the dress, I respect that. And I look at him and I salute from my heart. आणि मग नेहमी मला अभिमान वाटतो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला मी त्या वर्दीमध्ये बघतो, मी त्या व्यक्तीकडे नाही बघत, पण ज्यावेळेस ती वर्दी मला दिसते, माझ्या अंतःकरणापासून मला खूप अभिमान वाटतो आणि पूर्ण मनापासून मी त्यांना सल्यूट करतो. Among the 7, actually, David was not considered 8th one, but you know, 7, out of 7, 3 of them were in the military. आणि मग त्या 7 मुलांच्या मधून, कारण 8वा मुलगा कधी त्यांना ग्रॅज्युएट बनला नव्हता दाविदाला, पण ते 3 मुलं त्याची त्या सैन्यामध्ये होती. Jesse definitely would be so proud, na? My 3 sons are in the army. ईशाला पण कदाचित खूप अभिमान वाटत असेल ना की माझी 3 मुलं सैन्यामध्ये आहेत. Where is David? दावीद कुठे होता? Taking care of the dog. तो मेंढपाळाची आहे. If you look at the 2 situations, आणि जर 2 परिस्थिती जर आम्ही पाहिल्या, their 3 brothers, they trained well and they are in army and on the border they are. आणि मग हे 3 जे भाऊ आहेत त्यांना चांगलं योग्य असं प्रशिक्षण मिळालेलं होतं आणि ते त्या सैन्यामध्ये भरती होते आणि आता त्या सीमेवरती सीमेचं रक्षण करण्यासाठी ते तिथे युद्धात आले. They are not new trainers. आणि मग काय ते नवीन शिकणारे प्रशिक्षण घेणारे असे नाही. No, they are also already in the war, so they are now Palestine and Israel people. They are on the border to fight now. आणि मग ते सुद्धा त्यांनी युद्ध खेळलेली आहेत, अनुभवी आहेत आणि आता त्या पलिस्तीनच्या बरोबर आणि इस्रायल लोकांचं जे युद्ध चाललेलं आहे त्या सीमेच्या भागामध्ये ते आहे. Where is David? दावीद कुठे आहे? He is in the field. तो शेतामध्ये राखण करत आहे. Now here when Goliath comes, आणि इथे ज्यावेळेस गोल्यात येतो, he challenges Israel people. मग तो ह्या इस्रायल लोकांना चेतावणी देतो. Not 1, 2, 3, 4, 5 days, 10 days, 40 days. Every day Goliath is coming and challenging Israel people. आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 दिवस नाही, तर जवळपास 40 दिवस दररोज तो यायचा आणि दररोज ह्यांना चितवायचा. But how did these 3 brothers, or you can say 7 brothers, they thought when Samuel came to their house? आणि ज्यावेळेस हे 7 भाऊ ज्यावेळेस त्यांनी काय विचार केला असेल ज्यावेळेस शमूएल त्यांच्या घरामध्ये आला, how they must be looking? कसं त्यांनी बघितलं असेल? Especially three builders, you can say, 3 army soldiers. आणि विशेष करून हे 3 जे बॉडी बिल्डर होते, आर्मीमध्ये होते. I'm trying to take my tongue inside. कारण आर्मीच्या लोकांचे फोटो बाहेर नसतात. You know, naturally, police people you can see big tummies, but military people will be very, you know, slim and strong. कदाचित पोलिसांची कोट बाहेर आलेली आपल्याला दिसते, पण मिलिटरीचे लोक मात्र शारीरिकदृष्ट्या ते खूप सावध असतात, सगळ्या गोष्टीमध्ये चाणाक्ष असतात. You never see military person shabby. गबाळासारखं कधीच दिसणार. Isn't it? All the time you will see them really neatly. ते अगदी व्यवस्थित स्वतःला ठेवतात. I'm sorry, very sorry. I forgot my mama, my uncle was in army. I'm sorry, very sorry for that.
माझे मामा आर्मीमध्ये नेव्हीमध्ये होते. And he was in the Navy actually. And within a half minute, he's out of the bathroom. आणि अर्ध्या मिनिटात ते बाथरूममध्ये तयार होऊन बाहेर. No time to put soap and you think like rubbing and whatnot you want to do in bathroom. No time for that. आणि मग काय साबण लावून घासून आंघोळ करायची वेळ नसते त्याच्याकडे. Quickly and no hot water. Oh, it is cold. No cold and hot for them. 24 hours and 12 months all the time they will take cold bath. आणि मग कधी गरम पाणी आणि थंडी वाजायला पाऊस पडायला लागला गरम पाण्याने आंघोळ करूया असं नाही. कधी कुठल्याही महिन्यामध्ये ते गार पाण्याने आंघोळ करायचे. I see many military people. आणि मी पुष्कळशा मिलिटरी लोकांना पाहिलेलं आहे. They have a style like this. They will be standing like this. मग त्यांची एक वेगळी अदा असते. अशा प्रकारे ते उभं राहतात. They will have big band. You know, I just respect it. I love that. आणि मी खूप त्यांचा आदर करतो. मला आवडतं ते. I'm just thinking of people, you know, all the 7 brothers standing in front of Samuel. आणि मी विचार करत आहे की 7 भाऊ जे आहेत ते शमूएला समोर असे उभा राहिले असतील. Dressed well, very nicely shaved. आणि खूप चांगले कपडे घातलेले आहेत. स्वतःला खूप सजवलेलं असेल. Standing before one by one, standing before Samuel. आणि अगदी शिस्तबद्धरित्या एकानंतर एक शमूएला समक्ष उभा राहिलेले आहेत. But when Goliath came, you know that. पण गोल्यात आल्यावर काय झालं माहितीये? No 3 brothers or no soldier from Israel were ready to go and fight Goliath. आणि मग हे 3 भाऊ तर सोडा कुठलाच सैनिक त्या गोल्याच्या समक्ष जाऊन लढायची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. And what Saul told, you know, King Saul. शाऊलाने काय काय सांगितलं माहिती तुम्हाला? And what bargain he did was not an easy thing. आणि मग जी गोष्ट त्यांना सांगितली केली ती काही सोपी नव्हती. Those who will face Goliath and kill him. आणि जो कोणी त्या गोल्याला मारेल and give my daughter to him. आणि माझ्या मुलीचा विवाह करून त्याच्याशी करेल. जावई बापू, he will become my जावई, he will become my son-in-law. Of course, and apart from that, he said, I will give this and that. You know, rest things he told. आणि मग फक्त तेवढंच नाही तर त्याच्याबरोबर बऱ्याचशाच गोष्टी राज्य वगैरे जे आहे ते तो देण्यास तयार होता. He will get a जावई बापू's opportunity, but still nobody had a courage to go and fight for him. आणि मग तेवढी संधी असून सुद्धा जावई राजाचं जावई म्हणजे राजा आपलंच एवढं संधी असून सुद्धा कोणाच्या मध्ये काही धाडस नव्हतं की जाऊन त्या गोल्याच्या बरोबर युद्ध करावं. David was in the field. पण दावीद हा शेतामध्ये होता. We don't read about his sons, Jesse's son, 3 sons. They never fought or killed anybody. Must be, but it is not mentioned in the Bible. आणि मग आम्ही तिथं पवित्र शास्त्रामध्ये कुठं अशा प्रकारे नमूद नाहीये की इशेची जी मुलं दुसरी 3 जे सैन्यामध्ये त्यांनी कोणाला मारलेलं आहे. कदाचित मारलंही असेल पण ते नमूद हे पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. But what David did, it is mentioned. पण दावीदाने जे केलं ते मात्र नमूद आहे. David said, as God gave me strength to kill lion and bear, he will become one of them. आणि मग दावीद तिथं म्हणतो की जसं देवाने मला ते सामर्थ्य दिलं, शक्ती दिली की मी त्या सिंहाला मारेन, मी त्या अस्वलाला मारू शकलो, तो हा गोल्या सुद्धा त्यांच्यासारखाच एक बनेल. How could he get that courage and boldness? आणि त्याच्याकडे कुठलं धाडस आणि ते हे आलं, त्याच्या शक्ती आली की मी हे करू शकतो. But what situation David is going through, you know, in that situation? पण त्या परिस्थितीमध्ये दावीद काय स्थितीतून चालवलं माहिती तुम्हाला? Mental stress. त्याच्या पूर्ण त्या मनस्थितीमध्ये खूप खालावलेला असा होता. His brother and father neglected him. त्याचे भाऊ, त्याचे वडील त्याला नाकारत होते, त्याच्यावर दुर्लक्ष करत होते. All village, those days, early days, if you know, we call it Savadi Varti, another tree. Savadi Varti, sorry. You know, they used to all the, with the big fetas, you can remember that. They will have a big turban and they will be sitting there like this nicely. And they have to put like this, white kurta. You just imagine those days. And here David comes, everyone is laughing at him and criticizing and looking down upon him. आणि पूर्वीच्या काळामध्ये अजूनही कुठेतरी आम्हाला ते दृश्य पाहायला मिळतात. पण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये फार असायचं, सायंकाळची वेळ असली की सर्व गावातले जे वडील वर्ग आहेत ते अगदी थाटामाटामध्ये त्या सायंकाळच्या वेळेस त्या चावडीवरती एकत्र होऊन
त्यांच्या गप्पा गोष्टी आणि गावामध्ये काय घडलं, कोणाच्या घरात काय चाललंय, या सगळ्या चर्चा तिथं चालायच्या. आणि अशा वेळी ज्यावेळेस दावीद तिथून जायचा ते सगळे त्याच्यावर असायचे. In old days, no newspaper, no mobile, no TV, nothing was. आणि त्या काळामध्ये कुठला मोबाईल, वर्तमानपत्र, टीव्ही असं काहीच नव्हतं. But you go there, you get all the information. आणि चावडीत जावा, सगळ्या बातम्या अगदी तंबूत बातम्या तुम्हाला तिथं मिळतात. And they looked, all these people looked on David as the son of adulterous woman. आणि मग ते दाविदाकडे हे सगळे लोक जे आहेत ते कोणत्या दृष्टीतून पाहिजे की एक व्यभिचारी स्त्रीचा मुलगा आहे. Not done anything wrong, or he has not wronged nothing. आणि त्यानं काहीही चूक केली नव्हती किंवा कधी कोणाची चोरी केली नव्हती, काहीही नाही. But somebody loses anything, it would come on David. आणि मग कोणीतरी काहीतरी गमावलं, कोणाचं काहीतरी हरवलं, त्याचा आरोप टाकला. And he had to pay the cost, whatever it is. आणि मग त्याला ती किंमत द्यावी लागायची, काही पण असेल. त्याला घेतलं नसताना जे पाप त्याला केलंच नाही त्याची किंमत त्याला मोजावी लागायची. How he must be going through. त्याला काय वाटत असेल. Now the question comes here, how could he in such a situation could kill, lie and beg? मग प्रश्न हा निर्माण होतो की इतक्या मनस्थितीमधून जात असताना, इतक्या मानसिक त्रासामधून जात असताना तो कसा त्या सिंहाला आणि त्या अस्वलाला तो मारू शकतो. The reason is, कारण हे आहे. and I want to encourage you everybody, those who are here and online, join us on Facebook. आणि मी तुम्हाला उत्तेजित करू इच्छितो जे फेसबुकवरती आहेत आणि जे इथेही उपस्थित आहेत. Today you must be facing lot of problems, pressures from all around. आणि मग तुम्ही कदाचित तुमच्या जीवनामध्ये पुष्कळशा समस्या असतील, संपूर्ण चहूबाजूनी तुमच्यावरती दबाव बनवला जात असेल. But still David was committed and faithful to the work which his father gave him. आणि तरीही दावीद जो आहे तो जे काम त्याच्या बापाने तेव्हा दिलं होतं त्याच्याशी तो विश्वासू. There was nobody for him. तिथे त्याला कोणीच बघणार नाही. But he was always with the Lord. पण तो नेहमीच देवाबरोबर असे. In such a situation, अशा परिस्थितीमध्ये he took hold of the Lord. त्या देवाला त्याला धरून ठेवलं होतं. He never let God. त्यानं देवाला कधी सोडलं नाही. In spite of all his family problems, mental stress, and all the brethren they neglected him, all the people in Bethlehem, they all looked down upon him. आणि मग सर्व ज्या पारिवारिक समस्या होत्या, वडील घरातले भाऊ लोक त्याला नाकारत होते, तुच्छ लेखत होते, गावातले लोक त्याला तुच्छ लेखत होते. You know, sometimes we see that in the house, you know, mother will be doing some work and some child will be crying. आणि मग कधी कधी घरामध्ये आम्ही असं पाहतो की आई काहीतरी काम करत आहे आणि एखादं लेकरू रडायला लागलं. And it will be crying. आणि ती रडत आहे. In such a situation, the child comes and takes hold of mother's leg. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते रडत असताना ज्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ते लेकरू येतं आणि आईच्या पायाला कवटाळून उभा राहतं. Just bring this picture before you. आणि हे ते चित्र आपल्या समक्ष आहे. The mother is busy, but the child is crying and taking hold of mother's leg. आणि मग ते आई काम करत आहे, कामात व्यस्त आहे, लेकरू रडायला लागले आणि आईच्या पायाला तो धरून उभा राहिला. Now mother, you know, she's telling, wait, I will take you, I will do things, but let me finish this one. Just wait for a few minutes. The mother will be shouting, you know, I will come. Wait, just wait. अशा वेळेस आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, कधी कधी ओरडते, पण थांब जरा, घेतो तुला, काम करू दे मला, काम संपले 2 मिनिटात तुला घेते, तुला घेते. The child will be holding the mother's leg or at the cloth, the sari, whatever she was, and child will be crying, ते लेकरू जे आहे ते काय त्याला समजत नाही. त्याला त्याच्या आईच्या पायाला धरलेलं असेल किंवा साडी आहे, साडीला धरलं असेल आणि ते रडतच आहे नुसतं. What the child is trying to tell? आणि ते लेकरू काय सांगायचं होतं? I am helpless. मी असं आहे. I need your help. मला तुझी सहाय्य पाहिजे. In all his mental stress, all his family problems, David took hold of his father, heavenly Father. त्याच्या सर्व समस्येमध्ये, त्याच्या सर्व पारिवारिक समस्येमध्ये
दावीदांना त्या जसं एक लेकरू आईला धरतं तसं दावीद त्याच्या देवाला त्याला धरून होता. So he knew God and he took hold of God. He didn't leave God in all this situation. आणि त्याला देव माहिती होता. त्या सर्व स्थितीमध्ये त्याने देवाला कधी सोडलं. Earthly father was alive. जीवन जगी बाप जो आहे तो जिवंत आहे. No love, no care. त्या बापाकडनं त्याला कधी प्रेम मिळालेलं नाही, कधी काळजी झालेली नाही. He sees his father, but he cannot go to his father and hug and receive love from him. आणि तो त्याच्या बापाला बघत आहे, पण कधी तो त्याच्याकडे पळत जाऊन त्याला मिठी मारू शकत नाही, त्याचं प्रेम त्याला मिळू शकत नाही. And in such a situation, he's taken hold of God in a very young age. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या देवाला धरलेला आहे. खूप खूप लहान असतानाच तो त्या देवाला धरून आहे. That's why he could face lion and bear. आणि म्हणूनच तो त्या सिंहाला आणि त्या अस्वलाला सामोरे जाऊ शकतो. Lion just didn't come and attack the sheep. आणि मग Lion didn't come and attack the just sheep. आणि मग त्या सिंहाने येऊन फक्त त्या कोकरालाच धरलं असं. If you read, it says it came upon him also. Then he killed that lion. आणि जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येतं की त्या सिंहानं ह्याच्यावरही हल्ला केला आणि मग त्यानं त्याला मारलेला. Why he could do that? आणि त्याने का केलं? Because he took hold of God. कारण त्याला देवावरती त्याला तो पकडून होता. In तो all देवाला सोडलेलं नव्हतं. In all his problem, all his family problems, mental stress, God was his strength. आणि त्याच्या सर्व समस्येमध्ये, त्याच्या सर्व मानसिक स्थितीमध्ये देव त्याची ताकद होता, त्याचं सामर्थ्य होता. So he became victorious. He killed lion and bear. आणि म्हणून तो विजयी झाला. तो त्या सिंहाला, त्या अस्वलाला तो मारू शकला. So Samuel comes home and anoints David. आणि मग शमूएल आला आणि त्याने दावीदाला अभिषेक केला. Next day onward, he didn't become a king. दुसऱ्या दिवशीच काही तो राजा नाही झाला. It took time for him to become a king. वेळ लागला त्याला राजा होण्यासाठी. After we read in 18th chapter, आणि मग 18व्या अध्यायामध्ये वाचलं. 17th chapter, if you see 13 verse onward, 1 Samuel 17 chapter. आणि पहिले शमूएल याचा 17वा अध्याय. We don't have to go into that. Just take note and then read that afterward. It's a full chapter. आपल्याला वाचायला वेळ नाहीये. 13 वर्षापासून पुढे तुम्ही वाचा. धीर घ्या आणि नंतर वाचा. Now David was a servant in the house. आणि दावीद जणू काही एक सेवक आहे घरामध्ये. And he sends David with the food to his brethren. आणि मग त्या येशिया जो आहे त्यानं दावीदाकडून त्याच्या भावाला जे भाकर आहे ती घेऊन पाठवलेली आहे. And that's where David hears that Goliath is challenging Israel people. आणि मग तिथं त्याला जाऊन ज्यावेळेस तो आपल्या भावांसाठी जेवण घेऊन गेलेला आहे तर त्यावेळेस त्यानं ऐकलेलं आहे की तो गोल्याथ जो आहे तो इस्रायल लोकांना आव्हान करत आहे. And here David is ready to face Goliath and ready to fight. आणि मग तिथं दावीद मात्र त्याच्या त्या उत्साहामध्ये तो त्या गोल्याथाला मारण्यासाठी आणि त्याच्यासंग युद्ध करण्यासाठी तो तयार आहे. If you look at their brothers also, one of brother like he was so angry at David. You fellow, what are you doing here? You have let them work there. You have let the sheep in lion's face, and you have come here to look what is going on in Marathi. We have come to see the tamasha. आणि मग इथं आपण जरी त्याच्या भावाचा विचार केला तर त्यातला एक भाऊ त्याच्यावर खूप रागावला. तो म्हणाला, अरे तुला कळत नाही, तू इथं कशाला आलायस? तुझं इथं काम आहे काय आहे? ती मेंढपाळ इथं शेतामध्ये सोडलेली आहे, त्याच्यावर कोणी हल्ला केला तर काय करायचं? इथं काही तमाशा बघायला आलायस का? अशा प्रकारे तो त्याला ओरडतो. He said, what did I do? पण तुम्ही काय केलं? काय बोललो मी? Father sent me, I come here. आणि बापाने मला पाठवलं म्हणून मी इथं आलो. But just he was inquiring what is happening, why this fellow is against of the Israel, is abusing people of Israel. आणि मग त्याने फक्त तेवढी चौकशी केली की काय व्हायला, का हा व्यक्ती जो आहे तो इस्रायल लोकांना अशा प्रकारे वाईट शब्द बोलत आहे. But because David had taken hold of the Lord, आणि कारण दावीदानं त्या देवाला तो धरून ठेवला होता, देवाचा अभिषेक त्याच्यावरती होता. he knew God is with him. आणि त्याला हे ठाऊक होतं की देव त्याच्याबरोबर. And that's what he told to Saul, that this Goliath will become
become one of the, like a lion and bear I kill, he will become like one of them. आणि म्हणूनच शौलाला हे बोलण्यासाठी त्याच्यामध्ये झालं की मी सिंहाला मारलेला आहे, मी अस्वलाला मारलेला आहे आणि गोल्यात पण त्यांच्याप्रमाणेच एक ठरेल. And he told, even Goliath told, you think I'm a dog or what? आणि मग त्या गोल्यात सुद्धा ज्यावेळेस दावीद त्याच्या समोर गेले त्यावेळेस म्हणला, तो काय म्हटला त्याला, अरे तुला काय वाटतं काय कुत्रा आहे का? We never read anything David used word, you are like a dog, kutra. In Marathi, it is very common here. Hey, kutra. You know, that is only here. But David, we never read in the scripture. He never mentioned like a new dog like anything. But he himself considered himself that you think I am a dog or what? मी तर आपण पुढे वाचत नाही की दावीदानं त्याला म्हटलेलं आहे कुत्रा वगैरे. सामान्य आहे, आता सहज आम्ही एकमेकाला बोलून जातो, जे खूप चुकीचं आहे. पण त्या पद्धतीने आम्ही तिथं तो स्वतःच होते की काही कुत्रा आहे का तुम्हाला मारायला आला. You have come, David says, you have come against me with a spear and a sword, but I have come in the name of the Lord, God of Israel. आणि मग दावीद त्याला म्हणतोय की तू माझ्या समोर त्या तलवार आणि भाले घेऊन आलेला आहेस, पण मी माझ्या जिवंत देवाच्या नावामध्ये तुझ्या बरोबर आले. Anyway, David kills Goliath. To make it short, because it's a long story and we have heard the story, David kills the Goliath. आणि आपल्याला माहिती आहे की खूप मोठी गोष्ट आहे, पटकन शॉर्ट करण्यासाठी दावीदानं गोल्याला मारलं. What a victory! आणि किती मोठा विजय होता. 40 days Israel people were in tension. आणि 40 दिवस ते इस्रायल लोक त्या मनस्थितीमधून जात होते, टेन्शन मधून जात होते. What David has gone through tension, this is nothing out there what they went through. आणि ज्या टेन्शन मधून दावीद गेला होता, ज्या मनस्थितीमधून दावीद गेला होता, हे 40 दिवसाचं टेन्शन मनस्थिती त्यांच्यासाठी समक्ष काहीच नव्हतं. But they were under tension now. What David, because they Goliath had challenge. If you kill me, our people will become your slaves, or if I kill you, your people will become our slaves. आणि तुम्हाला माहिती आहे का, गोल्याबानाचे आव्हान त्यांना दिलं होतं की सगळं युद्ध करायची गरज नाही, तुमच्यातला एक जण या, जर मला मारलं तर आमचे लोक तुमचे गुलाम होतील, जर मी त्याला मारलं तर तुमचे लोक आमची गुलाम होतील. So David kills Goliath. आणि दावीदाने गोल्याला मारलं. And also then brothers, they got the courage now to go and fight Goliath, the Philistine people. आणि मग आता ह्या सगळ्या भावांच्या मध्ये ते धाडस आलं की जो त्या फलिस्तीनी लोकांना पाठलाग करून अगदी तरी मारलं. Let's go! And here Goliath is killed, and David, now after killing Goliath, he wanted to behead his head. Now how to do? He doesn't have sword with him. He had was stones and sling. आणि मग तुम्हाला माहिती आहे की त्याने कसं त्या गोल्याला मारला, ते एका गोपनमध्ये दगड फिरवून त्याला मारलेलं होतं. त्याच्याकडे काही तलवार नव्हती, काय नव्हती, त्याचं मुंडकं कसं छाटायचं. I was just imagining. आणि मी फक्त विचार करत होतो. The scripture says वचन सांगतो David ran towards Goliath. आणि दावीद त्या गोल्याकडे पळत गेला. He kept leg on his Goliath. आणि मग त्या पाय जो आहे त्या गोल्याच्या छाताडावर ठेवला. Took his Goliath sword आणि त्याचीच तलवार घेतली and cut his head. आणि त्याचंच मुंडकं करायची. What a great victory he had. आणि किती मोठा विजय होता सर. You know, so far he was carrying the sling. Now today, now we read the scripture. He's carrying the head of the Goliath in his hand. आणि मग इतके दिवस तो त्याच्या हातामध्ये ती काठी घेऊन चालत होता. पण इथं वचन आहे की आपण त्याच्या हातामध्ये त्या गोल्याचं डोकं होतं. Now read 18th chapter, 2 Samuel chapter 18. दुसरे शमूएल 8 अध्याय and 6 to 9 verse. 6 ते 9. 1 Samuel chapter 18 verse 6 to 9. 1 Samuel chapter 18 verse 6 to 9. And it came to pass as they came, when David was returned from the slaughter of the Philistines, that the woman came out of the cities, out of all cities of Israel, singing and dancing to meet King Saul with the tambourine, with joy, and with the instruments of music. And the woman answered one another as they played, and said, Saul had slain his thousands, and David his 10,000s. And Saul was very wroth, and
the saying displeased him, and he said, they have ascribed to David 10,000s, and to me they have ascribed but thousands, and what can he have more but the kingdom? And Saul eyed David or envied David that day and forward. त्या परिष्ठाचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातील स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डब व झांज वाजून मोठ्या आनंदाने गात व नाचत शाऊल राजा सामोरे आल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने ऐनप्रमाणे म्हणाल, शाऊलाने हजारो वधले, दावीदाने लाखो वधले. हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला. हे त्याचे शब्द त्यास आवडले नाही. तो म्हणाला, त्याने दावीदास लाखोंचे यश दिले व मला केवळ हजारोंचे यश दिले. राज्य तेवढे खारीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय झाले. त्या दिवसापासून पुढे शाऊलाने दावीदावर डोळा ठेवला. You know, these Philistines were a headache for Israel. आणि मग ही फलिस्ती लोक जी होती ती त्या इस्रायल लोकांची डोकेदुखी होती. And this Philistine Goliath was challenging for 40 days. आणि हा जो गोल्यात आहे तो जवळ 40 दिवस ह्या लोकांना आव्हान करत होता. Every day morning he would come till evening, he would wait for somebody will come from Israel and fight with him. आणि मग रोज सकाळी तो यायचा आणि सायंकाळपर्यंत तो वाट करायचा. सायंकाळपर्यंत तो त्यांना आव्हान करायचा, अपशब्द बोलायचा की कोणीतरी येईल आणि माझ्या बरोबर. Yes, he was provoking, he was abusing, and he was abusing only God of Israel also. आणि मग तो त्यांना तुच्छ लेखायचा, त्यांना अपशब्द बोलायचा आणि तो देवाला, त्यांच्या देवाला सुद्धा अपशब्द बोलायचा. Now small, just even Saul had told David, you cannot go and fight this Goliath. आणि मग शाऊलाने देखील सांगितलेलं आहे दावीदाला की तू जाऊ त्याच्याशी युद्ध नाही करू शकत. Goliath is from the childhood he has become a man of war. आणि मग तो गोल्यात जो आहे तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. But you are too young, you are not even mature, means you are not become even youth, means still adult. आणि मग तू तर खूप लहान आहेस, कुमार आहेस, अजून तू तरुण सुद्धा झालेला नाहीयेस. So you cannot go and fight this Goliath. आणि तू त्या गोल्याबरोबर युद्ध नाही करू शकत. But such a David has killed the Goliath. आणि मग अशा दावीद जो आहे अगदी तरुण असलेला त्यानं जो गोल्याला मारलेला. So after killing Goliath, these Israeli people went after Egyptian people, and they all ran, they were killed and injured, and finally they left and came back. आणि मग ज्यावेळेस गोल्यात मेला तर हे सर्व जे सैनिक होते इस्रायलाचे, कारण गोल्यात मेल्यानंतर फलिस्ती लोक पळून जाऊ लागले आणि त्यांचा पाठलाग करत ते लोक त्यांनी गेले, त्यांना मारलं. नंतर फार पुढे गेल्यानंतर ते परत आले आणि त्यांच्या सगळ्या ज्या छावण्या होत्या त्या त्यांनी लुटल्या. So in whole Israel there was a joy. आणि सर्व इस्रायलामध्ये मात्र आनंदाचं वातावरण होतं. The joy of victory. आणि तो विजयाचा आनंद होता. Because it was a big headache for Israel people. आणि कारण ती मोठी डोकेदुखी होती इस्रायल लोकांसाठी आणि आजही आहे आपल्याला. Dear people of God, such a situation David kills Goliath. आणि अशा परिस्थितीमध्ये दावीदाने गोल्याला मारलेला. And he is victorious and he is coming back. आणि तो विजयी होऊन तो परत येत आहे. When he is coming back, ज्यावेळेस तो परत येत आहे, all the women answer to one another saying that Saul had slain his thousands and David his 10,000s. मग ते सर्व ज्या स्त्रिया आहेत त्या एकमेकांशी बोलत आहेत, गीत गात आहेत आणि त्यामध्ये की शाऊलाने हजारो वधले आणि दावीदाने लाखो वधले. That heard Saul's ego. ते मात्र शब्द जे आहेत एक राजा असताना शाऊलाला ते टोचलेले आहेत. He is not happy with what David has done for his people. आणि मग त्याच्या लोकांसाठी, त्याच्या सैन्यासाठी, त्याच्या स्वतःसाठी दावीदाने काय केलेलं आहे त्याच्यासाठी त्याला आनंदच नाही राहिला. Since that day on, आणि त्या दिवसापासून Saul looked down upon David and wanted to kill him. आणि त्या दिवसापासून मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे जी मला आठवली की गरज सोडो आणि वैद्य म्हणून दावीदाला मारण्यासाठी शाऊलाच्या मनामध्ये विचार सुरू झाले. And you know,
Saul attempted not 1 or 2 times, 8 times to kill David. आणि फक्त शाऊलाने एकदा प्रयत्न केलेला नाही दावीदाला मारण्याचा, 8 वेळा त्याने ते प्रयत्न केलेले दावीदाला. If you read, several times Saul tried to kill David. आणि आपण जर वाचलं तर पुष्कळ वेळा दावीदाला मारण्याचा शाऊलाने प्रयत्न केला. But after this, as I told earlier, now he gets married to his daughter Michal, and he is married to, now David is become a son-in-law of Saul. आणि आधी मी जसं सांगितलेलं आहे, नंतर त्यांना आपल्या मुलीचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला. आता दावीद त्याचा जावई झालेला आहे. But still he is not happy. पण तरीही तो अजून आनंदी नाही. He is not considering his daughter's life also. आणि मग तो त्याच्या मुलीचा जीवनाचा सुद्धा विचार करत नाही. But still he wanted to kill David. आणि अजूनही तो दावीदाला मारण्याच्या विचारामध्ये आहे. Just think of it. हे विचार करा थोडंसं. In past life of David, आणि दावीदाच्या पाठीमागचं जे जीवन, from the childhood, लहानपणापासून as he grew up, जसा तो वाढला, as a fatherless, as a homeless man, घर असताना घर नाही, बाप असताना बाप नाही. mother and David, both of them lived as orphans. आई आणि दावीद त्याची एक अनाथासारखं जीवन जगत आहे. David's mother lived as a widow. आणि दावीदाची पत्नी सुद्धा, दावीदाची आई सुद्धा पती असताना एखाद्या विधवा स्त्रीसारखं जीवन जगत आहे. What situation David went through? आणि काय परिस्थिती म्हणून तो दावीद. Now here after he kills Goliath, Israel people are celebrating. आणि मग इथं तो गोल्यादाला त्यांना मारल्यानंतर इस्रायल लोक त्याचा आनंद उत्सव साजरा करत आहेत. Now he has become a son-in-law of King Saul. आणि मग तो शाऊलाचा जावई झालेला आहे. What we say in Marathi, agitano what a situation, tragedy in David's life. आणि एवढं होऊन सुद्धा त्याच्या पाठीमागचा त्रास मात्र थांबलेला नाही. त्या सर्व स्थितीमध्ये आता शाऊल जो त्याचा सासरा आहे तोच त्याला मारायचा प्रयत्न करतो. Here his father Jesse was there, his brothers were there, whole society was there looking down upon him. आणि मग इथं त्याचा बाप आहे, भाऊ आहे, सर्व समाज आहे, ते सर्व त्याला तुच्छ लेखत आहेत. Here he has become a victorious man in Israel. आणि मग तो आता इस्रायल लोकांच्या मध्ये एक विजयी व्यक्ती बनलेला. He has killed Goliath. गोल्यादाला सगळ्या व्यक्तीला मारलेला. Now here King Saul is after David to kill. आणि मग राजा ज्याच्यासाठी त्याला मारलं तोच राजा आता त्याला मारायला लागलेला. What tragedy, what he must be going through. काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती. But in spite of all these things, I want to tell you one thing. आणि ह्या सर्व स्थितीमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगू. He never had a peaceful, blessed life, either in the childhood or not after the marriage also. आणि मग त्याला शांतीपूर्ण चांगला आनंदी जीवन लहानपणामध्ये पण नाही मिळालं आणि लग्नानंतर सुद्धा त्याला ते मिळालेलं नाही. When we say that the Lord has chosen me or I have become a child of God, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवाने मला निवडलेलं आहे, मी देवाचं लेकरू झालेलं आहे. here in his family, the father also rejected him, brothers rejected him. आणि इथे त्याच्या परिवारामध्ये बाप त्याला नाकारत आहे, भाऊ त्याला नाकारत आहे. But David took hold of God. पण दावीदाने त्या देवाला धरून ठेवले. Here now King Saul also is after him to kill. आणि इथं जो शाऊल राजा आहे तो सुद्धा त्याला मारण्यासाठी पाठीमागे आहे. But in such a situation, पण अशा स्थितीमध्ये David never left God. दावीदाने कधीच देवाला सोडले. In spite of all the problems, he took hold of God and he never left God. आणि त्या सर्व स्थितीमध्ये त्यानं कधी त्याला देवाला सोडलेलं नाही, तर तो देवाला धरून राहिला. That's why we read in Psalm 91. आणि म्हणूनच आम्ही स्तोत्र 99 मध्ये वाचतो. 91. 91 मध्ये वाचतो. It's our favorite psalm. Many times we quote these scriptures. आणि मग आपलं सर्वांचं एक आवडतं स्तोत्र आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्यामधून वचन घेतो. He says that he that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of Almighty. Psalm 91 verse 1. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. You know, when he ran away from King Saul, because King Saul sought to kill, slay David. आणि मग ज्यावेळेस शाऊलापासून तो पळून गेला कारण शाऊल त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. He hid himself under the caves.
आणि त्याने स्वतःला गुफेमध्ये लपवून ठेवलं. So that's why he says that he that dwelleth in the secret place of Most High shall abide under the shadow of Almighty. आणि म्हणूनच तो इथं म्हणत आहे की जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो. I will say of the Lord, He is my refuge and my fortress, my God, in Him will I trust. आणि परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. No matter he went through in his childhood the problems he faced. आणि मग यामध्ये काय शंका नाही की तो लहानपणापासून त्या समस्येमधून जात आलेला आहे आणि एक नंतर एक समस्या त्याच्या समोर येतच राहिलेली आहे. But here also we see now after he kills Goliath, King Saul is after David to kill him. आणि मग गोल्याताला मारल्यानंतर सुद्धा आम्ही बघतो की शाऊल राजा त्याचा दुश्मन बनलेला आहे, तो त्याला मारायला प्रयत्न करत आहे. But in such a situation, David did not leave God. पण अशा स्थितीमध्ये दाविदानं देवाला सोडलेलं नाहीये. God was his secret place. आणि देव त्याचा आश्रयस्थान आहे, गुप्त स्थळ आहे. And he was under the shadow of the Almighty God. He was safe under the shadow of Almighty God. आणि तो त्या सर्व समर्थाच्या सावलीमध्ये स्वतःला सुरक्षित मानतो. And he says, I will say of the Lord, He is my refuge and my fortress, my God, in Him will I trust. आणि मग तो इथं म्हणत आहे की परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग म्हणतसे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. In our situation, what do we say? What do we think? It is very important. आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही काय म्हणतो आणि काय विचार करतो हे खूप महत्त्वाचं आहे. In our situation, do we trust God fully? That is very important. आणि जर आम्ही आमच्या स्थितीमध्ये, विपरीत स्थितीमध्ये जर आम्ही पूर्णपणे देवावर विश्वास ठेवत असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. Surely He shall deliver thee from the snare of the fowler and the noisome pestilence. आणि कारण तो पारण्याच्या माशापासून आणि घातक मरीपासून माझा बचाव करेल. Now 4th and 5th verse C. आणि 4 आणि 5 वचन पाहूया तुम्ही. Here it says that He shall cover thee with His feathers, and under His wings shall thou trust. His too shall be thy shield and buckler. Thou shalt not be afraid for the terror by night, nor the arrow that fleeth by day. तो तुझ्यावर बाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय देईल, त्याचे सत्य तुला ठाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. Here, if you keep a finger and turn with me to 1 Samuel chapter 19 verse 10. आणि इथं आम्ही बघूया आणि परत आम्ही पहिले शमूएलचा 19 chapter verse 10. 19वा अध्याय 10वा वचन. And Saul sought to smite David even to the wall with the javelin, but the slipped away out of Saul's presence, and he smote the javelin into the wall, and David fled and escaped that night. पहिले शमूएलचा 19वा अध्याय आणि 10th verse. 10वा वचन. दाविदास भाल्याने भोगसून त्याला भिंतीला खिळावे असं शाऊलाने प्रयत्न केला, पण तो शौलाकडून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला. तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला. Saul thought, tried to kill David with his javelin. आणि शौलानं त्या भाल्यानं त्या दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला. That's why he says in Psalm 125, "Thou shalt not be afraid for the terror by night, nor for the arrow that fleeth by day." आणि म्हणूनच तो इथं म्हणत आहे की रात्रीच्या समयीचे भय आणि दिवसा सुटणारा बाण याची तुला भीती वाटणार नाही. हे त्याचं जे वचन आहे इथं त्याच कारणास्तव. So what he's trying to say that whatever the situation he has gone through, आणि मग तो इथं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या काही परिस्थितीमधून तो गेलेला आहे, God is with me. David says here. आणि दावीद तो इथंच एक सांगत आहे की देव माझ्याबरोबर आहे. In all our situation, after knowing God,
आणि आपल्या सर्व परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आपली देवाची ओळख होते, देवाला आपण जाणतो त्या वेळेपासून Actually, David could have easily blamed God and he could have spoken against God. आणि मग दावीद खरं पाहता या स्थितीमध्ये जर आम्ही पाहिलं तर मग दावीद सहज देवाला नाव ठेवू शकला असता आणि देवाच्या विरुद्ध बोलू शकला असता. He trusted God, तो त्याला देवावर विश्वास ठेवला, but all his father and brother and all of them, they rejected him. आणि त्याचे सर्व भाऊ वडील सर्वांनी त्याचा नाकारच केला, तुच्छच लेखलं. Believing in God that he is with him, आणि तो देवावर विश्वास ठेवत आहे की देव त्याच्या बरोबर आहे. he took a courage to fight the Goliath, त्याच्यामध्ये ते जर धाडस निर्माण केलं की त्यानं गोल्याला बरोबर युद्ध केलं and he believed that God gave him victory. आणि मग त्यांना हाही विश्वास झाला की देव मला विजय देणार आहे. Here now he fought behalf of Saul and behalf of the people of Israel. आणि मग तो गोल्याच्या विरुद्ध कोणाच्या बाजूने लढला होता? शौलाच्या बाजूने आणि इस्रायल लोकांच्या बाजूने लढला होता. But same King Saul's after him to kill. आणि मग तोच शाऊल मात्र त्याला मारण्याचा प्रयत्न करायला. But in all these things, in the situation, he never blamed God. पण या सर्व स्थितीमध्ये त्यानं कधीच देवाला नाव ठेवलं. He took hold of God. त्यानं देवाला तो धरून ठेवला, त्यानं आश्रयस्थान मानलेलं आहे देवाला. And last verse, see 91 Psalm 14, 15, 16 we read. आणि शेवटची 14, 15, 16 वचन आम्ही वाचणार आहे. Psalm 91, 14, 15, 16. Because he has set his love upon me, therefore will I deliver him. I will set him on high, because he hath known my name. He shall call upon me, and then I will answer him. I will be with him in trouble. I will deliver him and honor him. With a long life will I satisfy him and show him my salvation. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करू. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष देऊन तृप्त करेन. त्याला विसिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडवीन. David loved God. आणि दावीद देवावर प्रेम करत होता. That's why God says आणि म्हणून देव म्हणत आहे that David has loved me, therefore I will deliver him. I will set him on high, because he hath known my name. आणि इथं जे सर्वनामांचा वापर केलेला आहे त्याच्याऐवजी जर आम्ही दाविदाचं नाव घातलं तर आम्ही म्हणू शकतो की देव म्हणत आहे की माझ्यावर दाविदाचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. मी त्याला माझ्या नावाची त्याला जाणीव आहे आणि मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. If we trust, if we love God in spite of all of it, आणि आम्ही जर देवावर विश्वास ठेवला आणि देवावर प्रेम केलं, या सर्व परिस्थिती ज्या काही परिस्थिती विपरीत परिस्थिती आमच्याकडे असतील त्या सर्व परिस्थितीमध्ये जर आम्ही देवावर विश्वास ठेवला, God will deliver us. देव आम्हाला नक्कीच त्या परिस्थितीमधून मुक्त करेल. God says, I will set him on high. आणि मग देव इथे सांगत आहे की मी तुला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. When we call upon his name, he will answer us. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्या नावाचा धावा करू आणि त्याला प्रार्थना करू आणि मग तीच केतला ती साक्ष पण सांगितलेली आहे, तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर. Yes, and God says, I will be with him in trouble. आणि मग देव आम्हाला सांगते की सर्व विपरीत परिस्थितीमध्ये मी तुझ्या संगत आहे. Whatever situation we may be going through, but God says, I will be with him. आणि ज्या काही परिस्थितीमधून आपण जात असो, देव आम्हाला एकच सांगितलंय की मी तुझ्या बरोबर आहे. You know the story of the footsteps. आणि मग आपल्याला माहिती आहे त्या पदचिन्हांची जी गोष्ट आहे. There are footprints. We see the picture. आणि मग आपल्याला कदाचित काही लोकांना माहिती नसेल पण खूप सुंदर गोष्ट आहे ती. 2 पावलांच्या खुणा, 2 व्यक्तींच्या पावलांच्या खुणा तिथं आहे. And suddenly in between we see only one pair of footprint is there. आणि मग नंतर मध्ये आपण बघतो की आधी 2 लोकांच्या पाऊलखुणा आहेत आणि नंतर एकाच व्यक्तीच्या पाऊलखुणा आपल्याला दिसतात. Again we see 2 footprints are there. आणि मग पुन्हा थोडा वेळेनंतर आणखी दोघांच्या पाऊलखुणा आपल्याला दिसतात. So one person had this dream. आणि
मग एका व्यक्तीला हे स्वप्न पडलं. And then when he checked his life, आणि मग ज्यावेळेस त्याने त्याचं जीवन तपासून पाहिलं, you know, when everything was good, he could see the 2 pairs of footprints. आणि मग त्याने बघितलं की सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. त्यावेळेस 2 लोकांच्या पाऊल खुणा त्याला दिसल्या. And means that is one print is his and other one was God was with him. आणि मग त्या पाऊल खुणा अशा होत्या की एक त्याच्या पाऊल खुणा होत्या आणि दुसऱ्याच्या पाऊल खुणा की देवाच्या पाऊल खुणा होत्या की देव त्याच्या सभोवती आहे. But later he saw only one footprint. आणि नंतर त्याने बघितलं की फक्त एकट्याच व्यक्तीच्या पाऊल खुणा आहे. And then he noticed that in that situation he went through real in trouble and honor. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ज्यावेळेस त्याच्या एक पाऊल खुणा आहेत एका व्यक्तीच्या, त्यावेळेस लक्षात आलं की त्यावेळेस तो काळ जो होता तो खूप कठीण काळ त्याच्यासाठी होता. खूप समस्येमधून त्रासामधून तो गेलेला आहे. And after that again he saw that his footprint is there and God's footprint is आणि there. मग नंतर परत त्याने पाहिलं की त्याच्या पाऊल खुणा आहे की देवाच्या पाऊल खुणा आहे. Then he was angry on God and he said, Lord, how could you do this? आणि मग तो देवावर रागवला आणि तो देवाला म्हणाला की कसं काय देव तू हे करू शकतोस You माझ्या? were with me from the beginning. तू माझ्याबरोबर सुरुवातीपासून होतास. But when I went through a hard time, through the troubles and trials, आणि मग ज्यावेळेस मात्र मी खूप त्रासामधून गेलो, समस्येमधून गेलो, you left me and went away. आणि तू मला सोडलंस आणि निघून गेलास. I alone was going through all the problems. आणि मी एकटाच त्या सगळ्या समस्येपासून जात होतो. But God quietly listened to his. आणि देवाने शांतपणे त्याचं ऐकून घेतलं. And then he answered to that man, आणि त्या व्यक्तीला त्यानं उत्तर दिलं, My son, what you see today, that 2 footprints that I was with you, that I was with you. आणि मग तो म्हणतो की आज ते जे काही तू बघत आहेस 2 पाऊल खुणा की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. But when you see that one footprint, पण ज्यावेळेस तू एकट्याच्या पाऊल खुणा बघत आहेस, that in those times you were not walking, आणि त्या काळामध्ये तू चालत होतीस, because I was carrying you in my arms. कारण मी तुला माझ्या हातामध्ये वाहून घेतलेलं. Dear people of God, माझ्या प्रिय, we need to understand our God. आम्हाला आमच्या देवाला समजून घेतो. We need to trust our God. आम्ही आमच्या देवावर विश्वास In ठेवतो. our trouble, God is with us. आणि आमच्या त्रासामध्ये, आमच्या संकटामध्ये देव आपल्या बरोबर असतो.